पटकन एक पहिली बातमी समोर येते ती आज दिवसभर चर्चेत राहिली की उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी संवाद सुरू केला आहे का। उद्धव आणि फडणवीस यांच्यामध्ये संवादाची ही शक्यता याचसाठी चर्चेला गेली कारण पडद्यामागे बऱ्याचशा हालचाली वाढल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचे मुंबईतले तसंच कल्याण डोंबिवलीमधले काही नगरसेवक फोडण्याच्यासाठीची हालचाल होताना दिसतेय। त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना संपर्क केल्याची माहिती दिवसभर चर्चेत राहिली। यासाठी आपण जातोय आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यापर्यंत। शुभम उमाळे, आत्ताच्या घडीला ताजी माहिती आपल्यापर्यंत निश्चित असेल। शिंदे मुंबईतले आणि कल्याण डोंबिवलीमधले काही उद्धव ठाकरेंचे नगरसेवक फोडू इच्छित आहेत, पण इथे खरा ट्विस्ट आहे, शिंदे काही नगरसेवक फोडू इच्छित आहेत का सत्तेबाहेर राहायला नको म्हणून नगरसेवक शिंदेंसोबत येऊ इच्छित आहेत? नक्कीच प्रसाद सर, एकीकडे सुरू असलेलं हॉटेल पॉलिटिक्स आणि त्याच्यामध्येच नवी चर्चा की काही असे नगरसेवक आहेत जे सत्तेबाहेर आहेत आणि मात्र त्यांना सत्तेमध्ये येण्यासाठी शिंदेंच्या संपर्कात येण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि इतकंच नव्हे तर त्यांची भेटीची देखील वेळ मागत आहे असं आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून समजून येते। अशामध्येच पाहायला गेलं तर 4 ते 5 नगरसेवक हे लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी बोलणी करून शिंदे गटामध्ये सामील होऊ शकतात। उभाटाचे तर आहेतच, पण इतर पक्षातले देखील आहेत आणि अपक्ष यांच्यामधली देखील तेवढीच गिनती जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। शुभम, माझा पुढचा प्रश्न पटकन आपल्यासाठी येतोय तो म्हणजे असा की कुणाची काही नावं कळली आहेत का? कारण जो तपशील आपल्यापर्यंत आहे तो असा आहे की शिंदेंचा एक अत्यंत जवळचा माणूस आहे ज्याच्या फोनवर काही लोकांचे फोन येत आहेत की त्यांना आता उद्धव ठाकरेंसोबत राहायचं नाही। आणि यात पूर्व उपनगरातले काही नगरसेवक आहेत, काँग्रेसचा एक नगरसेवक आहे आणि पश्चिम उपनगरातले काही नगरसेवक आहेत। जवळपास एक 6 जण मुंबईतून आपल्या भूमिका बदलू शकतात, ठाकरेंकडून शिंदेंकडे जाऊ शकतात अशी शक्यता आहे। तुमच्यापर्यंत काही नावं आली आहेत का शुभम? अर्थातच अशी कोणती नावांची यादी जरी आली नसली तरी संपर्कात येण्याचा ते प्रयत्न करत आहेत। इतकंच नव्हे तर शिंदेंकडून देखील टार्गेट दिल्याचं समजून येत आहे की आपल्याला पण जेवढी आपली संख्या वाढवता येईल त्यासाठी देखील प्रयत्न करायचा आहे असं पक्षातील वरिष्ठांना शिंदेंनी सांगितलेलं आहे। अशामध्येच नावं जरी समोर येत नसली तरी रात्रीचे खेळ चाले अशा पद्धतीचं काही राजकारण हे हॉटेल पॉलिटिक्स निमित्त दिसून येत आहे मुंबईमध्ये। धन्यवाद शुभम या सगळ्या चर्चेसाठी।